नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याची चर्चा होती. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होते. म्हणजे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरेंच्या हस्ते ही महाआरती होणार आहे आणि एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्री गणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जातं. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलंय त्यावर राज ठाकरे यांचा हिंदू जननायक असा उल्लेख करण्यात आलाय. बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता आपल्या बरोबर आहेत. विशाल, सध्याला आपण बघतोय की हिंदुत्वाचा अजेंडा या विषयाला घेऊन एकीकडे आता शिवसेना देखील पुन्हा एकदा काट टाकताना दिसते, काहीतरी नवाने करूया त्याचा विचार करते. तर ते दुसरीकडे मनसेने अगोदरच सुरू केलंय असं म्हणायचं का? हा हिंदुत्वाचा राजमार्ग आहे का? विशाल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण का ज्या पद्धतीनं गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली होती आणि प्रत्येक मशिदीच्या समोर जर भोंगे उतरवले नाहीत तर त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात यावी असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात वातावरण जे आहे हे तापलेलं आपण काही दिवसांमध्ये पाहिलं. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अद्यापही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे हे ताब्यात घेतलं आहे. अनेक कार्यकर्त्यांवरती हनुमान चालीसा लावल्यामुळे गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे या सगळ्यांच्या बाबतीत कशा पद्धतीनं भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. उत्तर सभाई झाली, मात्र आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीला कशा पद्धतीनं राज ठाकरे प्रत्युत्तर देतात किंवा राज ठाकरे कसं याला उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि थेट राज ठाकरे पुण्यात काल दाखल झाले आणि पुण्यामध्ये आज खालकर चौकातील जो मारुती मंदिर आहे या मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण जे हे होणार आहे. खरं तर ज्या पद्धतीनं मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेला याला राज्यभरातनं जो आहे हा चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मनसैनिकांमध्ये एक ऊर्जा जी आहे ही नवीन संचारलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत. आज त्यांच्या हस्ते खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये महाआरती आणि हनुमान चालीसा पठण जे हे करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं मनसेनं हा संपूर्ण दौरा राज ठाकरेंचा जो आहे हा कुठेतरी पुण्यामध्ये संपूर्णपणे शक्ती प्रदर्शन करण्याचा एक घाट जो आहे तो घातलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज त्याच पद्धतीनं शक्ती प्रदर्शन जे आहे हे आपल्याला मनसेकडनं पाहायला मिळू शकतं. खरं तर पुण्याच्या बाबतीत काही दिवस पुणे तशाच पद्धतीनं चर्चेत राहिलं, कारण का ज्या पद्धतीनं हनुमान चालीसेच्या भूमिकेत वसंत मोरे यांनी काहीशी विरोधी भूमिका घेतली, अद्यापही त्यांची भूमिका जी आहे ही स्पष्ट होताना दिसत नाहीये. त्यामुळे सगळ्या भूमिका पाहता थेट राज ठाकरेच आता मैदानात उतरलेले जे आहेत ते आपल्याला आज पाहायला मिळतील आणि राज ठाकरेंच्या या महाआरतीकडे आणि हनुमान चालीसा पठणकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. त्यामुळे मनसेकडनं आज पुण्यात मोठं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना पाहायला मिळणार आहे. विशाल, हेच संबंध राज्यभरात होताना आपण बघतोय विशाल. म्हणजे एकूणच चारी बाजूने हिंदुत्वाच्या अजेंड्याला घेऊन मनसे एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते का? असं म्हटलं तरी विशाल वावगं ठरणार का नाही, कारण का ज्या पद्धतीनं मनसैनिक आक्रमक होत आहेत आणि मग शिवसेना भवन असेल किंवा शिवसेनेवरती ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका असेल किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांच्यावरती केलेली मनसेकडनं जहरी टीका असतील, ह्या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी मनसेची वाटचाल जी आहे ही हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 5 वाजता त्यांच्या निवासस्थानातून पुण्यातील निवासस्थाना येथून खालकर चौकातील मारुती मंदिराकडे रवाना होतील आणि साधारणतः 5:30 वाजता या महाआरतीला आणि हनुमान चालीस पठणला जे ही सुरुवात होईल. त्यामुळे त्यानंतर राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का किंवा त्या ठिकाणी काही बोलतात का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का हनुमान चालीसेवरनं मोठा वादंग जो आहे हा राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मनसेला सुद्धा एक प्रकारची धमकी जी आहे ही मुस्लिम संघटनेकडनं सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर मनसेनं आता हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे हा घेतलेला पाहायला मिळतोय आणि मनसेची वाटचाल जी आहे ती आता हिंदुत्वाच्या दिशेनं होताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मनसे अध्यक्ष यांनी घेतलेली भूमिका आणि त्याच्या बाबतीत होणारी टीका आणि मनसैनिकांमध्ये ज्या पद्धतीचा उत्साह संचारलेला आहे त्याचा पक्षाला कशा पद्धतीनं फायदा होणार याचा सुद्धा विचार जो आहे
तो पक्षश्रेष्ठी नक्कीच करतील आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुणे दौऱ्यावरती आहेत, स्वतः हनुमान चालिसाच्या पठणाला हजर राहणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मनसैनिकांना एक मोठं शक्ती देण्याचं काम जे आहे हे राज ठाकरे या माध्यमातून करतायत. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसैनिकांचा उत्साह कसा असेल आणि या हनुमान चालिसा पठणनंतर आजच्या हनुमान जयंतीनंतर मनसेची कशा पद्धतीनं भूमिका असणार आहे, मशिदींच्या भोंग्यांच्या बाबतीत मनसैनिक अधिक आक्रमक जे आहेत हे उद्यापासून होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज नेमका राज ठाकरेंच्या ह्या हनुमान चालिसा पठणकडे लक्ष आहे आणि या ठिकाणी जर राज ठाकरेंनी भाषण केलं किंवा काही वक्तव्य केलं तर याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बघत राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेवर खोचक टीका केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीत जनता भाजपला ठेंगा दाखवेल असं राऊत म्हणाले. हनुमान चालिसा याचे घाणेरडं राजकारण सुरू करून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम कोल्हापूर पोटनिवडणुकीवरती होईल. पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवलेले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही तणावाचे मुद्दे जे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा आणि उपयोग कोल्हापुरात झाला नाही. नाशिक ही रामाचीच भूमी आहे, पवित्र भूमी आहे. पण काही लोक हनुमान चालिसा पठण करायला पुण्यात पोहोचलेत, काही मातोश्री समोर पोहोचलेत. हजारो लोक मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक जमा झालेले आहेत. हे राम, हनुमान, हिंदुत्व कोणाला शिकवताय तुम्ही? ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतलेलं आहे त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. खरं म्हणजे काही गरज नाही. भोंगे वाटायचे, मशिदीसमोर भोंगे लावून तणाव निर्माण करायचा, त्यासाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात, यांनी भोंगे लावायचे आणि मग तिथून ओबीसी, खरा ओबीसी येणार आणि त्यांनी दंगली घडवायची. बरं का? नवहिंदू ओबीसी आणि खरा ओबीसी ह्यांच्यात माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आणि मग दंगली घडवून झाल्या की मग राजभवनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरती केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे कुटील कारस्थान या महाराष्ट्रात सुरू जरी असलं. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. ज्यांना ज्यांना जे हवं ते मंदिर मशिदीत करावं असं गृहमंत्री म्हणालेत. विनाकारण त्याचं भांडवल करून किंवा त्याचा इश्यू करून समाजामध्ये एक प्रकारची जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय, ते काम कोणी करू नये एवढंच मला त्यांना सांगायचं. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे लावले जाऊ नयेत असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं हनुमान चालिसा पठण करायला हरकत नसल्याचे ते म्हणाले. याला सरकार सिरियसली अशासाठी घेत आहे की मुळामध्ये ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो बोलताना, त्या न्यायालयीन निर्णयामध्ये भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये भोंगे लावू नयेत किंवा लाऊडस्पीकर लावू नयेत अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे ज्या मस्जिदींनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्यांनी काढण्याचा प्रश्न येत नाही. आणि फक्त त्यांनी जे न्यायालयाने जे अटी घालून दिलेल्या आहेत
त्या अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. किशोरी पेडणेकरांनी मनसेवर टीका करत धार्मिकतेच्या भावनेतून राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप केलाय. हनुमान चालीसे आधी रामरक्षा म्हणा असा सल्ला द्यायला किशोरी पेडणेकर विसरल्या नाहीत. हनुमान चालीसाला तर नाहीच नाही, पण गंमत अशी आहे, जर तुम्ही आधी ठरवा तुम्ही धार्मिक आहात की तुम्ही राजकारणामधला काढलेला धार्मिक मुद्दा आहे. धार्मिक असाल तर हनुमान चालीसा म्हणायच्या आधी राम रक्षा, त्याच्यानंतर हनुमान चालीसा, त्यानंतर तुमचं भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती याचा स्तोत्र, मग बजरंग बाणा, ह्याच्यावर कुठेच नाही. म्हणजे तुम्ही धार्मिक नक्कीच नाही, तुम्ही धार्मिकतेच्या भावनेतून राजकीय पोळी भाजण्याचं काम करताय. नवनीत राणा आणि रवी राणांनी शिवसेनेला आव्हान देत मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करा असं म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत किशोरी पेडणेकरांनी राणा दाम्पत्य आणि हनुमान चालीसेचा संबंध काय असा सवाल केलाय. नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीच्या एका टोकावर आहे. अख्ख्या देशाचं भ्रमण करायला बघतायत. व्हाईस सिक्युरिटी मिळाल्यानंतर अख्ख्या देशामध्ये भ्रमण करणार हा दिला कोणी तुम्हाला अधिकार? मुळामध्ये तुमचा संबंध काय? ज्या हनुमान चालीसावर तुम्ही वादंग माजवताय तर 17 जून 2019ला तुम्हीच होता ना जय श्रीरामचा नारा देणार नाही सांगणाऱ्या. मग आता पलटी मारून कुठेतरी कोणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने शिवसेनेवर येणार असाल तर तुमचं मूळ, तुमचं कुळ, तुमचं गोत्र सांगितले स्वस्त बसणार नाही. आव्हान देणं हे राणा दाम्पत्याचं काम नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. त्यांनी मुंबईत येऊन दाखवावं त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक कायम उभे आहेत अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. आव्हान देणं हे काय राणा कुटुंबियाचं काम नाही. राणा कुटुंबियांना अजून वेळ आहे शिवसेनेला आव्हान द्यायला. आता ते कोणाचं तरी स्क्रिप्ट वाचतायत, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या ताकदीवर हे आव्हान द्यावं आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की शिवसैनिक हे सगळे त्यांच्या स्वागताला उभे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था खराब करण्याचं जाणून बुजून काम केलं जाते. धार्मिक तेढ उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेचं हिंदुत्व कोणी आव्हान देऊ नये. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे आणि ते आम्हाला दुसऱ्याकडनं कोणाकडनं शिकण्याची गरज नाही. आज ठाण्यामध्ये 3 पेट्रोल पंप परिसरात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी येत्या 3 तारखेपासून दररोज मोठ्या भोंग्यांवर अशाच प्रकारे हनुमान चालीसा पठण केलं जाणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आज मनसैनिकांनी आहेत ते हनुमान चालीसेचं पठण केलेलं आहे. आपल्यासोबत अविनाश जाधव, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. तर काय सांगाल, आज हनुमान जयंती आणि आज हनुमान चालीसेचं पठण केलेलं आहे. हनुमान चालीसा आज होते अशी काही मोठी गोष्ट नाही आहे, खूप हजारो वर्षापासून होते. सो आम्ही जे म्हणतोय ते जर नाही झालं तर हे मोठ्या भोंग्यांवर होणार आहे. याची सुरुवात जगभरात मोठे मोठे भोंगे लागून होईल. वाराणसी त्याची सुरुवात झालेली आहे. तो महाराष्ट्रात देखील हे होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आज जशी हनुमान चालीसेचं पठण झालं तसं 3 तारखेनंतर दररोज होणार. त्या मोठ्या भोंग्यांवर होणार, मोठमोठे भोंगे लागणार आणि त्याच्यावर हनुमान चालीसा होणार. काल देखील मुंबईतली एक संघटना आहे त्यांनी देखील लक्षात केलेला होता. खडकला संघटनेनं आम्ही विचारत नाही. याच्या मागचा बोलवता धणी कोणीतरी वेगळा आहे. तो समोर येऊ शकत नाही, त्यावेळेला तो अशी कामं करतो आणि त्याची अनेक उदाहरणं आधीपासून आहेत. सो त्यांनी ते करावं, योग्य वेळी आम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ. हे संघटना या मुंबईच्या गल्लीच्या बाहेर पडत नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात गल्ली गल्लीत जातो. धमक्यांना न घाबरता अशा प्रकारचे जे हनुमान चालीसेचं पठण आहे ते आम्ही करणारच आणि यापुढे 3 तारखेपासून मोठमोठ्या भोंगावरती अशा प्रकारच्या हनुमान चालीसेचं पठण हे दररोज होणार असं या ठिकाणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे. निखिल चव्हाण, न्यूज 18 लोकमत, ठाणे.
औरंगाबादमध्येही मनसेकडून सामूहिकरित्या हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी इथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पदाधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटीसवरून यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. हनुमान चालीसा पठण करत असताना नोटिसा कसल्या वाजवत आहेत? हे जे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे यांचं मला आश्चर्य वाटतं की जर हनुमान चालीसा म्हणतो, आमचे पदाधिकारी म्हणतायत, तर तुम्ही नोटिसा कसं काय वाजवू शकता? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मोठ्या संख्येने हे होणारच आहे. आज ही जी सुरुवात आहे ह्याच्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये हनुमान चालीसा म्हटली जाईल. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा या हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणार आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला हे भगवं वादळ महाराष्ट्रात आल्याशिवाय दिसणार नाही. नागपुरात मनसेने सोनेगाव हनुमान मंदिर परिसरात हनुमान चालीसा पठण केलं. राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात मनसेने हनुमान मंदिरात अगोदर महाआरती केली आणि त्यानंतर हनुमान चालीसा पठण केलं. शहरात विविध 6 ठिकाणी 6 विधानसभा मतदारसंघात मनसेकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. काही संघटनांनी इशारा दिला असला तरी आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ असं प्रत्युत्तर सुद्धा PFIच्या इशाऱ्यानंतर मनसेनं नागपुरात दिलंय. जे भोंगे वापरून लोकांची दिनचर्या खराब करत असतात, वातावरण खराब करीत असतात, त्या भोंग्यांच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्देश आहे त्याचं पालन जर का झालं नाही 3 तारखेपर्यंत, तर नंतर मग माननीय राज ठाकरे साहेबांनी जो आदेश आम्हाला दिलेला आहे त्यानुसार आम्ही आपल्या नागपूरमध्ये सुद्धा प्रत्युत्तर देणार आहोत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा दणदणीत विजय झालाय. जयश्री जाधवांना 96,226 मतं मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदमांना 77,426 मतं मिळाली. जयश्री जाधव 20,000हून अधिक मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसनं आपली जागा राखली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही आपली ताकद पणाला लावली होती. दोन्ही पक्षांचे दिग्गज या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. सतीश पाटील यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे. काय सांगाल, या विजयाचं वर्णन कसं कराल? कोल्हापूरकरांनी खऱ्या अर्थानं एक चांगला मॅन्डेट दिलेला आहे. भाजपनं विखारी लढाई लढली, विष पसरवण्याचं काम समाजामध्ये केलं, परंतु कोल्हापूरच्या जनतेनं विचारानं ही निवडणूक लढवली आणि शाहू महाराजांच्या भूमीतून पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. मी मनापासून कोल्हापूरकरांचा धन्यवाद देतो. आणि जो शब्द आम्ही दिला होता महाविकास आघाडी म्हणून, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, अजितदादा असतील, थोरात साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळात कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याचा जो काय मी शब्द दिला तो निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. खरं तर पुरोगामित्व विरुद्ध हिंदुत्व अशा पद्धतीची ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात गेली होती. याकडे कसं पाहता आणि आत्ताचा जो विजय आहे तो नेमका विजय कसा आहे? नाही, कोल्हापूर हे नेहमीच पुरोगामी विचाराचं शहर राहिलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारं हे शहर आहे. आणि मला वाटतं या शहरामध्ये असलं काहीतरी करणं हे योग्य ठरणार नाही, हे कोल्हापूरकरांनी जाणलं. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपनं करू नये. एक फटका त्यांना कोल्हापूरमध्ये बसलेला. आता असले प्रयत्न त्यांनी या ठिकाणी गलिच्छ राजकारण कृपा करून या राज्यामध्ये करू नये अशी आमची विनंती. कारण की हे राज्य संतांची भूमी असणारं हे राज्य आहे, नेहमी एकोपानं राहिलेलं राज्य आहे. या भूमीमध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही नेमकं काय मिळवणार आहात? कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार आहात का? कायदा आणि सुव्यवस्था बिघडून काही तुम्हाला वेगळा डाव या ठिकाणी साधायचा आहे का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि जो मॅन्डेट आहे, आता तुमच्यासाठी लिटमस टेस्ट होती. तुम्ही जे काय बोलताय, उत्तर प्रदेशमध्ये बोलला, देशामध्ये बोलला, त्याची टेस्ट झाली ना. आता 18,000नं तुम्ही पराभूत झाला. आता कृपा करून अशा पद्धतीनं मनभेद करण्याचं काम कृपा करून भाजपनं थांबवावं. महाराष्ट्र हे एकसंघ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या बसून महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचं काम अनेक वर्ष झालेलं आहे.
कृपा करून त्यामध्ये फूट पाडण्याचं काम भविष्यकाळात निवडणुकांसाठी करू नये अशी माझी विनंती आहे. यश तुमचं मिळालेलं आहे आणि तुम्ही वारंवार दावा करत होता की कोल्हापूर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे, काँग्रेसला मानणार आहे. असं असताना सुद्धा निवडणूक लादली गेली असा तुम्ही आरोप केला होता आणि आता निवडणूक लादली गेली त्याला उत्तर हे कोल्हापूरकरांनी दिले का? नाही, मला वाटते चंद्रकांत दादांनी कोल्हापूरकरांची माफी मागितली पाहिजे, कारण की आज ही निवडणूक त्यांच्यामुळे लागली आणि 500,000 मतांना मताधिक्य नाही, तब्बल 18,000 मतांनी लोकांनी जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. ही निवडणूक लावायला नको पाहिजे होती, बिनविरोध करायला पाहिजे होती आणि मला वाटतं ही लादलेली आहे हे लोकांच्याही लक्षात आलं आणि म्हणून हा मॅन्डेट मिळालेला आहे. कॅमेरामॅन प्रशांत बोलतेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी जी आघाडी घेतली ती 26व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. ज्या आकड्याची आघाडी त्यांनी घेतलेली होती तो आकडा आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना मिळणारी मतं यात नाही म्हटलं तरी 1000, 1200, 1500 मतांचा प्रत्येक फेरीत फरक होता. त्यामुळे तेव्हाच एकूण अंदाज आलेला होता की हा लीड टेकओव्हर म्हणजे त्या लीडला घेऊन पुढे जाण्याच्या बाबतीत सत्यजित कदम जे आहेत ते कदाचित कमी पडू शकतात. आणि झालंय तसंच की काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव ज्या आहेत त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचा आपण बघतोय. आणि या सगळ्या घडामोडीनंतर आपण पुढे पाहूयात की 3 विरुद्ध 1 पक्ष अशी स्थिती असतानाही भाजपनं कोल्हापुरात चांगली लढत दिल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. कोल्हापूरच्या जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचंही त्यांनी म्हटलं. आपण निवडणूक लढवली नाही आणि त्यामुळं हिमालयात जाण्याचा प्रश्नच नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निवडणुकीच्या विजयामुळे हुरळून जाऊ नये असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली होती ते सत्यजित उर्फ नाना कदम यांना 77,416 मतं पडली. तर महाविकास आघाडीच्या जयश्रीताई जाधव यांना 96,226 रपले 18,000चा फरक पडला. 3 पक्ष विरुद्ध 1 पक्ष अशी ही लढत झाली. 3 पक्षांनी अगदी एक दिलाने काम केलं, स्वतःच उमेदवार आहे म्हणून काम केलं, स्वतःचीच प्रतिष्ठा पणाला लागली असं काम केलं. वारंवार मांडणी करत असतो की ज्या झाडाला चांगले आंबे येतात त्या झाडाला लोक दगड मारतात, बाबळीला दगड मारतात. याचा सगळा जल्लोष साजरा करताना आज दिवसभर बघायला मिळतात. म्हणजे इव्हन 14व्या फेरीपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे निश्चित केलेलं होतं किंवा त्यांना आत्मविश्वास होता की आपला उमेदवार जयश्री जाधव या विजयी होणार. म्हणून अगदी सकाळपासूनच संबंध कोल्हापुरात म्हणजे खास करून उत्तर कोल्हापुरामध्ये जयश्री जाधव यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन या आशयाचे फ्लेक्स सुद्धा ठिकठिकाणी लावण्यात आले. कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाईल या विधानावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी देखील त्यांच्यासोबत जाईन असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.